महाराष्ट्रातील गावांना बुद्रुक आणि खुर्द असं का म्हटलं जातं किंवा मग कसबा आणि मौजे म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं असेल तर हे रील शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्रात अशी अनेक गावं आहेत जिथे आजही गावांना खुर्द किंवा बुद्रुक असं म्हटलं जातं। पण ही बुद्रुक आणि खुर्द म्हणजे नेमकं काय आहे, ही नेमकी काय भानगड आहे याचा कधी विचार केलात? पूर्वी काय व्हायचं, एखाद्या रस्त्यामुळे किंवा मग नदी किंवा ओढ्यांमुळे गावाचे दोन भाग पडायचे। एक भाग छोटा आणि दुसरा भाग मोठा असायचा। यातील मोठ्या भागाला बुजुर्ग असं म्हटलं जायचं आणि लहान भागाला खुर्द असं म्हटलं जायचं। पुढे मग बुजुर्ग शब्दाचा अपभ्रंश झाला आणि बुजुर्ग शब्दाला बुद्रुक म्हटलं जायला लागलं, तर खुर्द शब्द हा तसाच राहिला। आजही खिशात भरपूर नाणी असली की खिशात पैशांचा खुर्दा झालाय असं म्हटलं जातं। आता खुर्दा म्हणजे काय, तर चिल्लर, आणि चिल्लर म्हणजे लहान किंवा छोटा। आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही असलेल्या प्रदेशात बुजुर्ग आणि खुर्द हे शब्द सर्रास वापरले जायचे। उर्दू, मराठी, पारसी ह्या मिश्रित भाषेतून या शब्दांचा उगम झालाय। तसंच कसबा किंवा मग मौजा या शब्दांच्या बाबतीत देखील आहे। कसबा हा शब्द हिंदी भाषेत वापरला जातो, तर मुघल राजवटीत हा शब्द आपल्या देशात आला असं देखील म्हटलं जातं। याचा अर्थ जुनं गाव, मूळ गाव किंवा मग बाजार गाव। तर मौजे हा शब्द मूळ अरबी आहे। मौज किंवा मौझा यावरून हा शब्द आलेला आहे, ज्याला अरबी भाषेमध्ये गाव असं म्हणतात। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका।